साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। बीडच्या सीमेवर असलेल्या मांदगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झालेत। पण आता खाडे यांच्या सहकाऱ्यांकडून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय। बरं, तुमच्या आणि राम खाडेंची नेमकी काय संबंध आहेत? मित्र आहे तुम्ही, नातेवाईक आहे, काय नेमकं संबंध आहे? राम खाडे वंदर समाज आणि मी मराठा समाजाचा आहे। मी त्याच गावामधले पोलीस पाटील आहे आम्ही, आणि आम्ही सगळे काम करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टीला, आणि मी सांगतो ना, सुरेश धसांचा खानदानी धंदा काय त्यांनी वारंवार राहिलं। त्या संतोष देशमुख यांच्या प्रकारामध्ये त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिली त्यांनी, की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं, म्हणजे अशी वागणूक असणार तो आमदार आहे। म्हणजे त्या घटनेबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा, तुम्ही आता काय माहिती घेतली? तुम्ही म्हणताय सुरेश धसांचं नाव आहे, तुम्हाला घटनेबद्दल नेमकं काय माहिती? राम खाडे यांच्यावरती रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्याच्यामध्ये गनी अब्दुल गनी होते सर, अजून 2-3 जण त्यांच्या गावातली होती, आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, आणि पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला। आणि घरात बसून यांनी मस्तपैकी एक कृत्य रंगवलं, आणि रंगवून यांनी मस्तपैकी त्यांच्यावरती हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण FIR तुम्ही मग तुम्ही त्यांचं नाव घेता, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार? SIT आणि CID पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। रश्मी शुक्ला मॅडम बसले DGP म्हणून, ते एकदम सविस्तर सगळं, आणि मी माझे रोजचे मेल चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना, रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी मतदारसंघाचा देतो की काय चाललंय आष्टी मतदारसंघामध्ये। फक्त आणि फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय, म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करण्याचा प्रयत्न, जीव घेण्याचा प्रयत्न आमच्यामध्ये सुरेश धस आमदार हा आमचे जीव घेण्याचा प्रयत्न करतात। हा माझे रोजचे मेल आहेत सगळ्यांना। तुमच्या जीवाला धोका आहे? हो, माझ्यासाठी किती लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका? जेवढे सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तिथे राजकीय सामाजिक काम करतात, आणि काय केलं होतं, मानसिक शारीरिक आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण करायचं। आणि काल एक जामगावमध्ये अजून एसटी समाजाचे, चांभार समाजाची एक व्यक्ती, त्यांचा असाच मानसिक छळ करून त्यांच्याच गावातले जामगाव, त्यांच्याच गाव, त्याच गावामध्ये अक्षरशः त्या व्यक्तीचा पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, मानसिक छळाला हे करून। स्वाभिमानी लोकांचा असा रोज जीव घेण्यात येतोय, आणि हे आम्ही जे सांगतोय ना, फक्त ह्या प्रकरणामध्ये SIT आणि CID यांनी पूर्णपणे याच्यामध्ये सगळा तपास करावा। आणि आमचं जे आम्हाला यापूर्वी पोलीस सुरक्षा दिली होती का? काय झालं होतं? काय होतं तिथे त्या ठिकाणी, काय होतं, लोकलला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो, पण लोकलला राम खाडे हे सुरेश धस यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पक्ष बदलला, कुणी राम खाडेंनी, आणि त्याच्यामुळे काय केलं, मग हे सत्तेच्या दबावामध्ये त्यांचं संरक्षण थोडंसं काढण्यात आलं। काय होतं, लोकल लेवलला आमदार सुरेश धसांना राम खाडेंना संपवायचंच होतं असं म्हणणं आहे तुमचं? हो, आणि आता 4 वेळा हल्ले झाले राम खाडेंवर। आष्टी पंचायत समिती समोर झाले, तहसील समोर झाले, 10 वेळा हल्ले झाले त्यांच्यावर। देवस्थानच्या प्रकरणामध्ये राम खाडेंनी सगळं मोठं प्रकरण काढलं होतं, आणि आता ते जमिनीचं त्यांचं एक काढलं की शासकीय जमिनीवरती कॉम्प्लेक्स उभं करत होते, तर त्या संदर्भात एक प्रकरण कालच। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।